नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एसएससी कडनं नुकतंच जे सीजीएलचं नोटिफिकेशन रिलीज झालं आहे त्या नोटिफिकेशनविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत। बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल असून सुद्धा आपण हा व्हिडिओ का बनवतोय, कारण छोटे मोठे काही कन्फ्युजन्स आहेत ते आपल्याला कमी करायचे आहेत। जे मुलांनी क्वेश्चन्स विचारले आपल्या टेलिग्राम थ्रू किंवा मेसेजेस थ्रू, ते सगळ्यांचंच कन्फ्युजन कमी व्हावं आणि कुठलाच पॉईंट मिस होऊ नये, त्यासाठी आपण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ थ्रू देणार आहोत। बघा, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन माहिती आपल्याला, याच्या थ्रू सीजीएल कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन, ठीक आहे। ह्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आपल्याला माहिती आहे की जवळपास 6500 वॅकन्सीज आहेत। खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला। याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत बघा, जवळपास 30-32 वेगवेगळ्या टाईपच्या पोस्ट आहेत, ठीक आहे। त्या 30-32 वेगवेगळ्या टाईपच्या पोस्टसाठी असलेला पे स्केल वेगवेगळा असणार आहे। आपल्याला माहिती आहे पे लेवल जर बघितला आपण 4, 5, 6, 7, 8 असा वेगवेगळा पे लेवल आहे। सध्या तरी आपल्याला जॉब असणं काहींसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे याविषयी तर आपण बघणार नाहीत। ऑब्व्हियसली रिक्रुटमेंट खूप चांगली आहे आपल्यासाठी। नंतर आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे एलिजिबिलिटी। काहींचं कन्फ्युजन येतं होतं की सर यासाठी एलिजिबल कोण आहेत, जे डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहेत ते आहेत का, किंवा डिग्री झाल्यानंतरच असणं अपेक्षित आहे का। हे एलिजिबिलिटीमध्ये सगळेच पॉईंट्स आपले क्लिअर होतील पुढे। नंतर आहे याचा एक्झाम पॅटर्न। तसं बघितलं तर एलिजिबिलिटीमध्ये महत्त्वाचं असतं बघा एज क्रायटेरिया। प्रत्येक पोस्टसाठीचा हा वेगवेगळा एज क्रायटेरिया आहे, तोही तर आपला क्लिअर होऊन जाईल। नंतर आहे एक्झाम पॅटर्न टियर 1, टियर 2, टियर 3, पेन अँड पेपर मोड, आणखी वेगळे सिलेक्शनच्या स्टेजेस ते इथं तुम्हाला डिस्कस होतीलच। पुढे डेस्कटॉप मोडवरती आपण सगळंच काही डिस्कस करणार आहोत। नंतर आहे याचा सिलेबसमध्ये कुठले सब्जेक्ट्स आहेत, त्यांचं कसं वेटेज आहे, नेमका अभ्यास कुठला करायचा आपल्याला, कारण अपॉर्च्युनिटी तर बेस्ट आहे। कारण पे लेवल तर आपल्याला माहिती आहे, हा पे लेवल 4 पासून 8 पर्यंतचा, 8 म्हणल्यानंतर खूप चांगली पगार पाणी इथं तर आहेतच आपल्याला। नंतर बरीचशी मिसलिनियस आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्या इथं बघायची आहे, ठीक आहे। हे सगळं काही बघणार आहोत आपण। एक थोडंसं हायलाइट्स पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयरचे पेपर्स, ठीक आहे, नंतर प्रिव्हियस इयरचा कट ऑफ काय होता, नंतर बुक्स कुठले यूज करायचे आहेत आपल्याला याच्या हे एक्झामसाठी, वेगवेगळ्या पोस्ट असल्यामुळं बरेचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे भेटणारच आहे व्हिडिओ थ्रू। आता सांगायचं असेल तर सीजीएल थ्रू हा सीबीटी बेस्ड, हा तर नंतरची जी एक्झाम होणार आहे ती सीईटी बेस्ड असणार आहे बघा। ही सीजीएलची रिक्रुटमेंट सीईटी बेस्ड असणार आहे। या टाईपचा पॅटर्न असले ही शेवटची आपण एक्झाम कन्सिडर करू शकतो। दुसरं आहे की याच्यामध्ये फॉर्म फिलिंगच्या वेळेसचे काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत। काहींना इथं कन्फ्युजन आहे, नोटिफिकेशन थ्रू काहींना क्लिअर झालं नाही, हे तुम्हाला इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न होईल आमच्या साईडनं। नंतर ह्याच्यामध्ये आपण बघितलं ना, महाराष्ट्रामधनं सिलेक्शन्स कमी का आहेत बरं। जनरली जर आपण बघितलं नॉर्थ स्टेट्स यूपी, बिहार, दिल्ली बेस्ड जे स्टुडंट्स आहेत त्या साईडचे, त्यांचा कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये जास्त असतं, सिलेक्शन जास्त असतं, कारण आपल्यामध्ये थोडासा अवेअरनेस कमी आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे। याच्याविषयीचा एसएससी विषयीचाच म्हणू शकतो आपण। हे सगळं कन्फ्युजन कमी करायचं होतं आपल्याला, हाच आमचा प्रयत्न आहे, बाकी काहीच नाही। नंतर याच्यामध्ये पुढं बघितलं तर आपण अवेअरनेस कमी आहे, ह्याच्याकडं अप्रोच मुलांचा कमी आहे, त्यामुळेच आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातनं सिलेक्शन्स कमी आहेत। सगळं काही डिटेल बघायचं आपल्याला डेस्कटॉप मोडवरती। मधुरिमा तुम्हाला डेस्कटॉप मोडवरती सगळं कन्फ्युजन कमी करण्याचा प्रयत्न करेल। तरीही तुम्हाला एवढं डिटेल एक्सप्लेनेशन देऊन सुद्धा जर काही कन्फ्युजन आलंच तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर आपल्या कॉमन टेलिग्राम चॅनलवरती डिस्कशन ग्रुपमध्ये तुम्ही कन्फ्युजन तुमचं मेन्शन करू शकता, ते आम्ही पूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न करू। अपॉर्च्युनिटी बेस्ट आहे। चला आपण डिस्कस करूया पुढचे। आता आपण आलो आहोत डेस्कटॉप मोड वरती, डिटेल मध्ये डिस्कस करूया नोटिफिकेशन एसएससी सीजीएल। हे जे नोटिफिकेशन आलं होतं ते 29 डिसेंबर 2020 ला आलेलं होतं। त्यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती ssc.nic.in आहे। सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट जी आहे ती 29/12/2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत तुम्ही भरू शकता। ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी रिसिप्ट असणार आहे ती 31 जानेवारी 2021 पर्यंत तुम्हाला कंप्लीट करायची आहे। ऑनलाईन फी पेमेंट साठी त्यांनी जास्त वेळ दिलेला आहे, म्हणजे 2 फेब्रुवारी 2021 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फी पेमेंट करू शकता। ज्यांना ऑफलाईन फी पेमेंट करायचं असेल तेव्हा त्यांना चलन जनरेट करावं लागेल, आणि चलन जनरेट करण्याची डेट आहे ती आहे 4 फेब्रुवारी 2021। पेमेंट जे आहे चलन थ्रू करायचं असेल तर त्याच्यासाठी डेट एक्सटेंड केली आहे 6 फेब्रुवारी 2021। आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जे एक्झामिनेशन होणार आहे ती 4 लेवल मध्ये होणार आहे, ज्याला आपण टियर 1, 2, 3 आणि 4 असं म्हणतो। आता सगळ्यात अगोदर होणार आहे टियर 1 एक्झामिनेशन, ज्याला आपण सीबीटी एक्झामिनेशन, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे। ह्याची टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिली आहे 29/5/2021 ते 7/6/2021, म्हणजे मे ते जूनच्या दरम्यान ही एक्झामिनेशन होणार आहे। टियर 2 जी एक्झामिनेशन आहे त्याची डेट त्यांनी अद्याप दिलेली नाहीये, ती डेट ते लवकरच
SSC जे आहे ते ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पोस्ट फिल करत असतं. तर इथे आपण टोटल 32 पोस्ट बघणार आहोत. ह्याचे पे लेवल डिफरंट असणार आहे, म्हणजे पे लेवल 8, 7, 6 यानुसार असणार आहे. पे लेवल 8 जे असणार आहे ते 47,600 ते 1,51,100 असणार आहे. 2 पोस्ट आहे, असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर. ह्याच्यासाठी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट असणार आहे हेही डिटेल्स त्यांनी इथे दिलेले आहेत. पोस्टची कुठलं क्लास असणार आहे, म्हणजे ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे दोन्ही, आणि दोन्ही गॅझेटेड पोस्ट असणार आहे. जर फिजिकली डिसॅबिलिटीज असेल तर कुठल्या टाईपच्या डिसॅबिलिटीज वाले पर्सन इथे अप्लाय करू शकतात हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यासोबत इथे एज लिमिट दिलेलं आहे. आता हे जे एज लिमिट आहे ते तुम्हाला कन्सिडर करायचं आहे 1 जानेवारी 2021 पर्यंत. त्यानंतर बघूयात पे लेवल 7. पे लेवल 7 साठी पण काही पोस्ट इथे दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही चेक करू शकतात. आणि ह्या ज्या डिफरंट पोस्ट आहेत त्या डिफरंट डिपार्टमेंटला असणार आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस मध्ये असणार आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो मध्ये डिपार्टमेंटला असणार आहे. ही जी पोस्ट आहे ती मिनिस्ट्री ऑफ रेल्वेला असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असिस्टंट सेक्शन ऑफिसर AFHQ म्हणजे आर्म फोर्स हेडक्वार्टर मध्ये असणार आहेत. असिस्टंट जे आहेत ते मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंट किंवा ऑर्गनायझेशन्स मध्ये असणार आहेत. ह्या काही पोस्ट आहे. यासोबत इथे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्सही दिलेला आहे, ज्याचं डिपार्टमेंट CBDT आहे, म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आहे. ग्रुप सी ची पोस्ट आहे. इथे एज लिमिट 30 इयर्स आहे. इन्स्पेक्टरची पोस्ट आहे CBIC मध्ये. CBIC दॅट मीन्स द सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट कस्टम्स. ग्रुप बी ची पोस्ट आहे. इथे एज लिमिट 30 इयर्स आहे. इन्स्पेक्टरच्या सब इन्स्पेक्टरच्या ज्या काही पोस्ट आहेत त्यासाठी जे आहे ते तुम्हाला फिजिकल टेस्टही होणार आहे. इन्स्पेक्टर पोस्ट आहे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स इथे असणार आहे. पे लेवल 6 जे असणार आहे ते 35,400 ते 1,12,400 असणार आहे. इथे वेगवेगळ्या पोस्ट आहे असिस्टंटच्या, जे की तुम्ही बघू शकतात. इकडे एज लिमिटही दिलेला आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जे आहे ही जी पोस्ट आहे ह्याच्यासाठी इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एज लिमिट थोडंसं एक्सिडिंग आहे बाकीच्या पोस्टच्या कंपॅरिझन मध्ये. पे लेवल 5 29,200 टू 92,300. ऑडिटरच्या काही पोस्ट आहेत ज्या इथे बघू शकतात आणि त्याचे एज लिमिटही तुम्ही इथे बघू शकतात. ग्रुप सी च्या पोस्ट आहे. पे लेवल 4 जी आहे ती 25,500 81,100. इथे काही टॅक्स असिस्टंटच्या पोस्ट आहेत. CBDT डिपार्टमेंट, CBIC डिपार्टमेंट, सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मध्ये ह्या ग्रुप सी च्या पोस्ट आहेत. आता इथे जे आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसरची जी पोस्ट आपण बघितली होती आणि असिस्टंट अकाउंटंटची, तर इथे ह्यांच्या ज्या पोस्टिंग केल्या जातील त्या ऑल ओव्हर इंडिया केल्या जातील. जिथे वॅकन्सीज असणार आहेत तिथे त्यांची पोस्टिंग होणार आहे. टोटल पोस्ट वॅकन्सीज आपण बघूयात तर टोटल वॅकन्सीज ज्या आहेत तर 6,506 वॅकन्सीज आहे. जर त्यांचं डिटेल मध्ये बघितलं डिस्ट्रीब्युशन तर ग्रुप बी च्या गॅझेटेडच्या 250 पोस्ट, ग्रुप बी च्या नॉन गॅझेटेडच्या 3,513 पोस्ट आणि ग्रुप सी च्या ज्या पोस्ट असणार आहेत 2,743. नॅशनॅलिटी कुठली असायला हवी जर इथे आपल्याला फॉर्म भरायचे तर इंडिया, नेपाळ आणि भूटान इथले जे स्टुडंट आहेत तिबेटियन वगैरे हे स्टुडंटही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. एज लिमिट जे त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला काउंट करायचे 1 जानेवारी 2021 म्हणजे 1 जानेवारी 2021 पर्यंत तुम्हाला ते एज लिमिट काउंट करायचे. आणि त्यासाठी इथे त्यांनी रिमार्कही दिलाय, म्हणजे ज्या पोस्टसाठी तुमचं एज आहे 18 to 27 इयर्स तर ते कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांची जन्मतारीख 2 जानेवारी 1994च्या अगोदरची नसावी. आणि ज्यांच्यासाठी दिलेला आहे एज लिमिट 30 इयर्स तर त्या कॅन्डिडेट्सचा जन्मतारीख 2/1/1991च्या अगोदरची नसावी. तर हे काही रिमार्क्स दिलेले आहेत. आता एज मध्ये रिलॅक्सेशन्स आहे SC ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं आणि बाकीचे काही रिलॅक्सेशन्स आहेत जे की तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता. आता आपण बघूयात इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन. या पोस्टसाठी लागणारे बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट. डिझायरेबल असेल तर चांगलंच आहे. चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स वगैरे हे काही त्यांनी डिझायरेबल क्वालिफिकेशन दिलेले आहेत. त्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर साठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी
आणि तुम्हाला 12th मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये 60% मार्क्स हवे, ॲटलिस्ट 60%. ते पर्सन्स इथे ते स्टुडंट्स इथे अप्लाय करू शकतात. किंवा बॅचलर डिग्रीमध्ये एक सब्जेक्ट त्या स्टुडंटचा स्टॅटिस्टिक असायला हवा, तर असे स्टुडंट जे आहेत ते ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. बाकीचे जेवढ्या काही रिमेनिंग पोस्ट आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्याला लागणार आहे बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. प्रश्न येतो फायनल इयर स्टुडंटचा. फायनल इयर स्टुडंट्स जे ग्रॅज्युएशन मध्ये आहेत, ज्यांचा रिझल्ट 1 तारखेच्या अगोदर लागलेला आहे किंवा ज्यांचा रिझल्ट आलेला आहे 1/1/2021 ला, ते स्टुडंट इथे अप्लाय करू शकतात. नंतर बघूयात तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं, तर ऍप्लिकेशनसाठी ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय. फोटोग्राफ वरती स्पेसिफिकली तुम्हाला मेन्शन करायचं आहे की कोणत्या डेटला तुम्ही फोटो काढला. म्हणजे जसं की तुम्ही फोटो काढलाय 4/1/2021 ला, तर खाली डेट जी आहे ती तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये हवी. विदाउट सच अ डेट द प्रिंटेड ऑन द फोटोग्राफ विल बी रिजेक्टेड. असे ऍप्लिकेशन्स ते डायरेक्टली रिजेक्ट करणार आहे. त्याचसोबत इथे डायमेन्शन्स दिलेले आहेत, तेही तुम्ही चेक करा. त्यानंतर बघूयात ऍप्लिकेशन फी ती आहे 100 रुपीज. वुमेन कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट साठी किंवा जे SC ST कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना फी कुठल्याही प्रकारची नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यानंतर सेंटर्स जे असणार आहेत ते प्रत्येक ऑल ओव्हर इंडिया सेंटर्स आहेत. त्यामध्ये स्पेसिफिकली जर आपण महाराष्ट्राचं बघायचं झालं तर अमरावती, औरंगाबाद आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे काही सेंटर्स आहे. इथे जेव्हा तुम्ही सेंटर्स देणार आहात प्रेफरन्स, तेव्हा विचार करून द्या, कारण की इथे चेंजेस पुन्हा फर्दर तुम्ही करू शकत नाही. जे कन्व्हिनियंट आहे, जे तुम्ही जाऊ शकतात इझिली, असे सेंटर्स द्या. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असणार आहे, तर ह्या एक्झामच्या 4 लेवल्स असणार आहे, टियर 1, टियर 2, टियर 3 आणि टियर 4. आता टियर 1 आणि टियर 2 जी आहे ती कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. टियर 3 जी आहे ती पेन अँड पेपर मोड म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये असणार आहे. आणि टियर 4 जी असणार आहे ती कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट किंवा डेटा एंट्री स्किल टेस्ट आपण म्हणू शकतो. तर टियर 1 मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही टियर 2 एक्झामिनेशन देऊ शकता. टियर 2 मध्ये सिलेक्शन झालं तर 3 मध्ये, आणि 3 मध्ये झालं तर 4 मध्ये. तर अशा प्रकारच्या त्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स नुसार तुम्हाला जायचं आहे. इथे जे त्यांनी सांगितले की डेट ऑफ एक्झामिनेशन इंडिकेटेड इन द नोटीस आर टेंटेटिव्ह. इथे चेंजेस होऊ शकतात एक्झामिनेशनच्या डेट मध्ये. इथे बघूयात की टियर 1 आणि टियर 2 एक्झामिनेशनची स्कीम म्हणजे आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट कुठले असणार आहे, त्याच्यासाठी किती क्वेश्चन्स विचारले जातील, मॅक्झिमम मार्क्स किती असणार आहे आणि टाइम किती असणार आहे. आता टियर 1 आपण कन्सिडर करूया. टियर 1 मध्ये सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, 25 क्वेश्चन्स, मॅक्झिमम मार्क्स 50 म्हणजे 2 मार्क्स साठी एक प्रश्न असणार आहे. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन्स, इंग्लिश कॉम्प्रिहेन्सिव्ह 25 क्वेश्चन्स. म्हणजे टोटल अशी तुमची 200 मार्क्सची एक्झामिनेशन असणार आहे टियर 1 ची. आणि त्यासाठी जे आहे ते तुम्हाला 1 तास असणार आहे 200 मार्क्सच्या एक्झामिनेशनसाठी. आणि टोटल क्वेश्चन्स असणार आहे तुमचे 100 क्वेश्चन. त्यानंतर टियर 2 बघूयात. टियर 2 मध्ये 4 पेपर असणार आहे, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4. पेपर 1 जो असणार आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज, 2 जो आहे तो इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह. आता हे जे दोन्ही पेपर आहेत ते कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असणार आहे. पेपर 2 मध्ये 200 क्वेश्चन्स असणार आहे. म्हणजे 200 मार्क्सचा पेपर 1 आणि 200 मार्क्सचा पेपर 2 असणार आहे. इथे जे टाइम असणार आहे तुमचा 2 तास असणार आहे. पेपर 3 जो आहे तो स्टॅटिस्टिक्सच्या स्टुडंटसाठी असणार आहे. ज्यांनी ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पोस्टसाठी फॉर्म भरलेले त्यांना हा पेपर द्यायचा आहे एक्स्ट्रा. आणि ज्यांनी असिस्टंट ऑडिट ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट ऑफिसर साठी फॉर्म भरलेला आहे त्यांना हा पेपर 4 जो आहे तो ऑप्शनल म्हणजे द्यायचा आहे. त्यानंतर टियर 3 एक्झामिनेशन मोड, जसं की आपण म्हटलं की डिस्क्रिप्टिव्ह मोड मध्ये असणार आहे, रायटिंग मोड मध्ये असणार आहे, पेन अँड पेपर मोड. ही जी स्कीम आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर इन द इंग्लिश किंवा हिंदी दोन्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकतात. याच्यामध्ये एसे रायटिंग असणार आहे, प्रिसाइज लेटर रायटिंग असणार आहे किंवा ऍप्लिकेशन रायटिंग असणार आहे. मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 100 आणि टाइम जो दिला जाणार आहे तो आहे 1 तास. लास्ट जी लेवल आहे ती आहे टियर 4, ज्याला आपण स्किल टेस्टही म्हणतो. तर ह्याच्यामध्ये ते चेक करणार आहे तुमची कम्प्युटर प्रोफिशियन्सी किंवा डेटा एंट्री स्पीड तुमची काय आहे, तर ही ते चेक होणार आहे. फिजिकल स्टँडर्ड्स असणार आहे, इन्स्पेक्टरची पोस्ट असेल किंवा
सब इन्स्पेक्टरची जर पोस्ट असेल तर त्यांच्यासाठी काय आहे तर काही फिजिकल स्टँडर्ड किंवा फिजिकल टेस्ट असणार आहे किंवा त्यांना मेडिकल स्टँडर्ड्स असणार आहे. तर जर तो कॅन्डिडेट ह्या स्टँडर्ड्स मध्ये फेल झाला तर तो कॅन्डिडेट फर्दर सिलेक्ट होणार नाहीये त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी. तर हे फिजिकल स्टँडर्ड्स ते कन्सिडर करणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये. आता सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे तर टियर 1 जे एक्झामिनेशन आहे आणि टियर 2 आणि टियर 3 अशा ज्या 3 एक्झामिनेशन आहेत त्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती असणार आहे. अनरिझर्व साठी 30, ओबीसी साठी 25 आणि अदर कॅटेगरीसाठी 20%. तर हे मिनिमम क्रायटेरिया आहेत. इतके मार्क्स तुम्हाला घ्यायचे तरच तुम्ही फर्दर कन्सिडर केल्या जातात नेक्स्ट स्टेप्स. त्यानंतर ज्या स्टेप्स आहेत जर तुमचं टियर 1 मध्ये मार्क्स असतील तर तुम्ही टियर 2 मध्ये सिलेक्ट होणार. टियर 2 मध्ये मार्क्स चांगले असतील टियर 3 मध्ये आणि टियर 3 मधून टियर 4 मध्ये. तर ह्यांचा कंबाईन ऍग्रीगेट ते कन्सिडर करणार आहेत. टियर 3 ला सिलेक्शन करण्यासाठी टियर 1 आणि 2 चे ऍग्रीगेट घेणार आहे. टियर 4 ला सिलेक्शन करण्यासाठी टियर 1, 2 आणि 3 चे ऍग्रीगेट कन्सिडर करणार आहे. आता इथे ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी जिथे तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे तीच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. अदरवाईज तो कॅन्डिडेट दुसऱ्या पोस्ट साठी कन्सिडर केला जाणार नाही. तर त्यामुळे पोस्ट जी देणार आहात ते तुम्ही विचारपूर्वक द्या. त्यानंतर इथे काही सर्टिफिकेट्स दिलेले आहे रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन्स जे फिजिकली हँडिकॅप किंवा आपण म्हणू शकतो डिसेबल्ड पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी काही अंडरटेकिंग्स आहेत स्क्राईबसाठी. त्यानंतर इथे बघूयात की ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग करण्यासाठी काय प्रोसिजर आहे. तर सगळ्यात अगोदर पार्ट 1 म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी जो ईमेल आयडी आणि जो मोबाईल नंबर यूज करणार आहात तर तो प्रॉपर यूज करा, कारण की तुम्हाला सगळे जे अपडेट्स आहेत ते ईमेल आणि मोबाईलद्वारे येईल आणि त्याचसोबत ह्यांच्या वेबसाईट्स वरती जे काही चेंजेस होणार आहेत ते अपडेट केल्या जातील. आता फर्स्ट जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स भरायचे तर असं त्यांनी स्क्रीनशॉट मध्ये दिलेलं आहे वन टाइम रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये, जिथे तुम्हाला बेसिक्स टाकायचं जसं आधार नंबर आहे, त्यानंतर आयडी नंबर टाकायचा आहे, नेम, त्यानंतर मदर्स नेम, फादर्स नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, त्यासोबत फर्दर तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत, पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, तुमचे क्वालिफिकेशनचे डिटेल्स भरायचे. पार्ट 2 मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे जो की त्यांनी इथे दिलेला आहे. कॅन्डिडेट्स नेम, त्यानंतर फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, नॅशनॅलिटी हे सर्व तुम्हाला डिटेल मध्ये फिल करायचं आहे पार्ट 2 मध्ये. त्यानंतर बघूयात की फिजिकल स्टँडर्ड्स काय असणार आहे. जे इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टरच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी काही फिजिकल स्टँडर्ड आहे. आता पोस्ट ऑफ इन्स्पेक्टर कुठे सेंट्रल एक्साइज एक्झामिनर ह्या ज्या पोस्ट आहेत किंवा इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टर तर ह्यांच्यासाठी काही फिजिकल स्टँडर्ड्स आहेत. फिजिकल स्टँडर्ड्स मध्ये मेल कॅन्डिडेट साठी हाईट आहे 157.5 सेंटीमीटर, चेस्ट 81 सेंटीमीटर. त्यानंतर त्यांची फिजिकल टेस्ट होणार आहे. फिजिकल टेस्ट मध्ये त्यांची वॉकिंग चेक करणारे 15 मिनिटांमध्ये 1600 मीटर, सायकलिंग मध्ये 30 मिनिटांमध्ये 8 किलोमीटर. फिमेल कॅन्डिडेट साठी ही सिमिलर आहे. हाईट जी आहे ती 152 सेंटीमीटर्स, वेट जे आहे ते 48 किलोग्राम. फिजिकल टेस्ट जी आहे ती वॉकिंग अँड सायकलिंग दोन्ही टेस्ट होणार आहेत. तर इथे तुम्ही डिटेल्स चेक करू शकतात. आता सब इन्स्पेक्टरची जी पोस्ट आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याच्यासाठी मेन्ससाठी हाईट, चेस्ट आणि त्याचसोबत इथे तुमचं विजनही कन्सिडर करणार आहेत, आयसाईट कन्सिडर करणार आहेत. सब इन्स्पेक्टरची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी इथे जी पोस्ट आहे त्याच्यासाठी तुमची हाईट, चेस्ट आणि अगेन तुमचं विजन चेक करणार आहे, म्हणजे तुम्हाला ग्लासेस आहेत नाहीयेत. सो ह्या सर्व डिटेल्स मी जास्तीत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबत आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.